अपि संपश्यन् कर्तुमर्हसि। कारण जनक, अश्वपती, अंबरीश इत्यादी क्षत्रिय राजर्षी स्वाभाविक कर्माने आत्मसिद्धीला पावले. स्वाभाविक कर्म साधनेत योग आपोआप होणे, योगयुक्त राहून सर्व व्यवहार योगयुक्तीने आपोआप होणे, लोकांनी आत्मधर्माच्या उलट वागू नये या एकाच गोष्टीकडेही लक्ष ठेवणारा तू कर्म करण्यास योग्य आहेस. समगीत ह्या श्लोकावर बाबासाहेबांचं. जनकादी राजे सहजे कर्मे घेती सिद्धी ओजे. काय शब्द आहेत ह्या ओव्यावरच बोलायचं झालं तर खूप वेळ जाईल. जनकादी राजे सहजे कर्मे घेती सिद्धी ओजे. ओजे शब्द आहे. लोककल्याणाचे साठी चालवी तुही राहाटी. राज ऋषी योग जुना लोकहिता आला पुन्हा. माऊलींच्या ओव्या. देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. भगवान कृष्णाने कोणाचंही उदाहरण दिलेलं नाही. जनकादय, जनकांचं वाक्य उच्चारलंय पण जनकासारखे त्याच्यात बाप्पासाहेब लिहितात अंबरीश. अजून कोण? अश्वपती. इत्यादी. फार नावं नाही घेतले. याच्यात ऋषभदेव येतात. राजर्षी योग परंपरेतले अनेक लोक येतात. देख प जनकादिक. जनकाधिक जनक आणि इतर. कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. हे गूढ विज्ञान पहा. कोणतेही कर्म न सोडता सर्व इंद्रियाकडून सर्व कर्मे करून घेऊन महाराजा जनक, अश्वपती, अंबरीश इत्यादी राजर्षी मोक्षांचे सुखाला पावले आहेत. टिपा 152. सर्वसामान्य लोकांचा बहिर्मुख व्यवहार जसा सहज होतो, शक्ती सुप्त असते, प्राण मन बुद्धीला आत्मसंग नसतो, याचा धर्मकर्म आचारही जसा असतो तसा प्रकार गीता ज्ञानेश्वरीत नाही. ईश्वरी कर्मयोगात शक्ती जागृत होते. वैराग्य बुद्धियोग लक्षणी राजर्षी विद्येच्या अचिंत्य प्रभावाने क्रमशः ऊर्ध्वगती होते. प्राणासह मनबुद्धीत ऐक्य पावते. मग हे त्रिकाल अहंकारासह आत्मसागरात बुडी देते. ज्ञानयोग होतो. प्राण सूत्र अखंड विश्वास जोडून असते. यानंतर स्वेच्छा, परेच्छा, अनिच्छा प्रारब्धामुळे ज्या ज्यावेळी व्यक्ती, समाज, राष्ट्र, धर्मकार्याचे प्रसंग येतात तेव्हा परमेश्वरीच्या प्रेरणेने बुद्धिछाप मन इंद्रियात येते व ते व्यवहार सामान्यसारखे होतात. नटेश्वर स्थिती अंगण होता उपेक्षा बुद्धीने कर्मे होत असतात. ही राजर्षी योगातील कर्मकुशलता भारतास कळावी म्हणून जनकाधिकाचे उदाहरण दिले. बाबासाहेबांनी पण फार मोठं लिहून टाकले. देख पा जनकादिक. सर्वसामान्य लोकांचा बहिर्मुखी मार्ग असतो. श्वास आत जातो त्यावेळेस आपल्याला समजतं. श्वास जितके बाहेर जातात तितकं समजतं का? किती श्वास बाहेर गेले? बहिर्मुखी माणूस असतो. श्वास जितका बाहेर जातो त्यावेळेस काही समजत नाही. याला बहिर्मुखी सहज योग म्हटलंय. म्हणून बहिर्मुखी व्यवहार हा सहज होतो आणि अंतर्गत ज्यावेळेस आपल्याला साधन करायचं त्यावेळेस खटपट करावी लागते, ट्राय करावी लागते ते सहज होईपर्यंत. एक तर आत्मधर्म
प्राण मन बुद्धी अहंकार सहजपणे आत्म्यात जाण्याकरिता सहज सवय झाली, इंद्रियांना सवय लागली, मग तो सहज अभ्यास झाला. तोपर्यंत करावा लागते खटपट. बहिर्मुखी व्यवहार जसा सहज होतो, शक्ती सुप्त असते, प्राणमधील आत्मसंग नसतो, याचा धर्मकर्म आचारही जसा असतो तसा प्रकार गीता ज्ञानेश्वरीत नाही. गीता ज्ञानेश्वरीत कोणता आहे? ईश्वरी कर्मयोगात शक्ती जागृत होते, तुमची कुंडलिनी शक्ती जागी आहे. वैराग्य बुद्धियोग लक्षणी राजर्षी विद्येच्या अचिंत्य प्रभावाने क्रमशः ऊर्ध्वगती होते. काहींचा श्वास सारखा वरच जातो, आमचा श्वास खालीच येईन कधी कधी वाटायला लागतं. कधी कधी प्राणासह मनबुद्धीत ऐक्य पावते, प्राण मनबुद्धी ऐक्य पावतं, काही विचार सुचत नाही. मग हे त्रिकाल अहंकारासह आत्मसागरात बुडी देते. हे त्रिकल कोण? प्राण मनबुद्धी आणि अहंकार हे त्रिकल आत्मसागरात बुडी देते. ज्ञानयोग होतो, प्राणसूत्र अखंड विश्वास जोडून असते. यानंतर स्वेच्छा, परेच्छा, अनिच्छा. प्रारब्धामुळे 3 प्रकारच्या इच्छा. स्वेच्छा, स्वतःहून केलेले कर्म. मला वाटलं तुमच्या घरी यावं, स्वेच्छा. आपण काय चाललं हे पाहायला आलो, स्वेच्छा. परेच्छा, पिक्चर स्वतःहून पाहतो. परेच्छा, जसे काही साधक बळजबरी येतात. परेच्छा, सगळे बसलेत, बसावं लागतं. मग मांडी अशी उंच करतात, काही अशी करतात, काही झोप घेतात. परेच्छा, दुसऱ्यामुळं आलेली, दुसऱ्याने खाऊ घातलं म्हणून खालेले. परेच्छा, आपल्याला आलूबोंडा खावासा वाटतो आणि तो म्हणतो नाही, नुकतीचा लाडू एक एक्स्ट्रा घे. परेच्छा, स्वेच्छा नाही, परेच्छा. आणि अनिच्छा, काही गोष्टी नाही करायच्या तरी कराव्या लागतात. अनिच्छा, अनिच्छेने काही गोष्टी कराव्या लागतात. लॅट्रिनला जाऊ वाटत नाही पण जावं लागतं, अनिच्छा. परेच्छा नाही, स्वेच्छा नाही, अनिच्छा. प्रारब्धामुळे ज्या ज्यावेळी व्यक्ती, समाज, राष्ट्रधर्म कार्याचे प्रसंग येतात तेव्हा परमेश्वरीच्या प्रेरणेने बुद्धी छाप मन इंद्रियात येते. ज्या वेळेस परेच्छा परमेश्वराची इच्छा, अनिच्छा तुमची इच्छा असो नसो, माझी इच्छा नव्हती मी हे काम करावं, पण परेच्छा परमेश्वराची इच्छा होती, गपचूप यावं लागलं. त्यावेळेस आत्मबुद्धी समाधी सोडून ते मन त्या सिद्ध पुरुषांचं खाली येतं. कार्य करायचं असतं, प्रतितत्वात येतं, आकाशतत्व सोडून देतं. मन इंद्रियात येते व ते व्यवहार सामान्यासारखे होतात. लोकेच्छामुळे, परमेश्वराच्या इच्छेमुळे त्याला राज्यकारभार करावा लागतो, त्याला संसार करावा लागतो. काही उदाहरणं द्यायचीत म्हणूनही संसार करावा लागतो आणि सामान्यासारखं व्यवहार करावा लागतो, असामान्य नाही. नटेश्वर स्थिती भंग न होता उपेक्षा बुद्धीने कर्मे होत असतात. अर्धनारी नटेश्वर सांगितलं ना. एकीकडे समाधी अवस्था आहे, एकीकडे व्यवहार चालू आहे. महाराजा जनकांची स्थिती होती म्हणून मी परवाच उदाहरण दिलं, ते पुन्हा एकदा जनकांचं उदाहरण आलं म्हणून सांगतो. महाराजा जनकाला एका साधूंनी प्रश्न विचारला. साधू राहायलाच आले होते यांच्याकडे, काही दिवस ठेवून घेतलं साधूला, राहिले. अरे म्हणले, महाराजा जनक काय लोळतात पलंगावर, काय राज्यकारभारात बसतात, काय एंटरटेनमेंट डान्स काय पाहतात, म्युझिक काय ऐकतात, गाणे बजावणे, और हे तर ऑर्डिनरी मॅन आहे. आपण भले. आणि म्हणाले, महाराज जनक, तुम्ही एवढे सुखोपभोग घेतायत, विषयांचा भोग एवढं घेताना दिसतायत आणि म्हणून तुम्ही अखंड समाधी अवस्थेमध्ये राहतायत, हे खोटं वाटतंय. लक्षात घ्या वाक्य.
भोग उपभोगताना देत आहेत तुम्ही. आणि खोटं वाटतं, ते काही बोलले नाहीत. म्हणले आज रात्री तुम्ही एक कार्यक्रम पाहायला या. नृत्यांगणाचं नृत्य ठेवलं आहे. आले ते पाहायला. साधू, प्रसिद्ध डान्सर्स, नृत्यांगणा त्या काळातल्या एक्सपर्ट्स आलेल्या होत्या. सगळी जनकपुरी उलटली होती. महाराज जनक आणि दरबारी देखील बसले नृत्य पाहायला. आणि नृत्य सुरू झालं. महाराजांनी नृत्य सुरू होण्यापूर्वी याला सांगितलं, महाशयाला, की तुम्ही साधू आहात? म्हणले हो. असं करा म्हणले, एक तेलाचं फार मोठी ताट दिलं. काठोकाठ तेल भरलेलं आहे त्या ताटामध्ये. आणि त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला म्हटलं, आता 7 राऊंड मारायचे. ही जी प्रजाजन बसलेले आता ते 1-2 किलोमीटर तरी नक्की असेल ते 7 राऊंड. कारण सगळी प्रजाजन बसलेले तर त्याच्या बाजूनच चक्कर मारायची. आणि तेलाचा थेंब जर सांडला, आता मान हलू नये, हिसका लागू नये, तेलाचा थेंब जर सांडला तर 4 मारेकरी ठेवले होते आजूबाजूला. आणि त्यांना स्पष्ट हुकूम दिला होता की जर याच्या हातनं तेलाचा थेंब सांडला की याचं मुंडकं उडव साधूचं. ते साधू घाबरला. म्हणले, महाराज बोललो ते बोललो, सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी, मला सोडून द्या, मी मान्य करतो तुम्ही पोचलेले आहात. नाही म्हणले, आमचा हुकूम झाला आहे, तो पाळावा लागेल. 7 राऊंड मारा, मी राजा आहे. त्यानंतर म्युझिक सुरू झालं, नृत्य सुरू झालं. सगळी प्रजा पाहते आणि हे राऊंड मारतायत. 7 राऊंड झाले आणि पाहतोय थोडंसं की इकडे तिकडे की मुंडकं उडतंय काय, तेल सांडू नये म्हणून. सगळे राऊंड झाल्यानंतर नृत्यही संपलं, याचे राऊंड संपले. तेलाचं उतरलं खाली. विचारलं, तेल सांडलं? ते 4 मारेकरी म्हणले, नाही सांडलं, या म्हणले. म्हणले, कसं काय आमचं नृत्य होतं? सगळे होते. कशाचं नृत्य? म्हणले, अहो तुम्ही आता राऊंड मारत होते, डोळे तर उघडेच होते ना? म्हणले, हो. मग दिसत नव्हतं का तुम्हाला? दिसत होतं, पण कोण पाहत होतं त्याच्याकडे? म्हणजे लक्ष त्या तेलात होतं म्हणले, आणि त्या पहारेकरीच्या याच्यात होतं. डोळे उघडे आहेत, पाहतोय, पण लक्ष कुठे आहे? घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापासी. अशी घार व्यवहारात हिंडू द्या तुमची, पण चित्त भगवंताकडे पाहिजे, अखंड अखंड अखंड. जनकाने सांगितलं, तुला वाटतं का मी हे सगळं पाहत होतो, उपभोग होतो? अरे माझं चित्त प्रभूमध्ये. जनको दया म्हणून भगवान कृष्णाने जनकाचं नाव घेतलंय, इतरांचं नाव नाही घेतलं. अंबरीशांचं नाव घेतलंय. जनको दया. हे गूढ विज्ञान पहा. कोणतेही कर्म न सोडता जनकाने काही सोडलेलं नाही आहे. म्हणून आपल्यालाही जनकासारखा व्यवहार करायचा आहे. कोण म्हणतं सोफा सेट घेऊ नका, कोण म्हणतं तुम्ही मोठमोठ्या गाड्यात फिरू नका, कोण म्हणतं विमानांचे प्रवास करू नका, कोण म्हणतं चांगलं चुंगलं खाऊ नका. पण एवढंच करा असं नाही. एवढं करत असताना अखंड प्रभूला कुठेही विसरू नका आणि याच्यात मन आसक्त होऊ देऊ नका. आसक्ती प्रभूमध्ये असावी, अनासक्ती विषयात असावी. उपेक्षा भावानं पहा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यय करी. उदास भावनेने देखील व्यवहार करा. इथे उदासचा अर्थ इथे वेगळा आहे, या अभंगात तो आता नाही सांगत. उदास म्हणजे माझं नाही आहे ते धन, हे प्रभूचं आहे. माझं म्हणल्यावर आपण खुशीनं देतो, हे 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 फोटो काढा, 4 लोकांना मी दिलं, इकडे मी दिलं. एक
न्हावी होता जुना काळ. त्या काळात पेट्रोमॅक्स असायच्या, टेंभे असायचे. आता त्या काळात अशी पद्धत होती, कोणाचंही लग्न असो सगळं गावच वऱ्हाड निघायचं. न्हावी, सुतार, कोळी, माळी, साळी सगळे असायचे. त्याचे ते वऱ्हाड निघालं लंडनला, म्हणजे कुठल्या गावाला. त्याच्यात हा जो मुलगा होता न्हाव्याचा, न्हावी सगळ्यात चतुर माणूस म्हटलेला आहे बरं का. कुठेही दाढी करत असताना सगळं ते हे करत असतं. तर त्या पोराच्या अंगात कोट होता, कोट. आणि नवरदेवाच्या अंगात काही कोट नव्हता. आता त्या काळात कोट मुश्किल होते, पण न्हावी सगळ्या बलुतेदार असल्याने यांनी कोट शिवला होता. आणि न्हावी सगळ्यात जास्त टॉप राहतात. तर कोट होता त्याच्या अंगात. तर बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं, ए तुझा कोट नवरदेवाला देऊन टाक. बरं म्हणला, पण म्हणले कोणाला सांगायचं नाही. म्हणे कशाला सांगायचं, काही गरज नाही म्हटली. आता निघाला. वरात आली, स्वागत झालं. वरात थांबायला जागा दिल्या गेली. तिथं ते लोक यायला लागली. तिथं म्हणायला लागला, तो कोट आहे ना माझा नाही म्हणले. तो नवरदेवाने अंगात घातलेला कोट माझा नाही. काही गरज आहे का? या सांगितलं होतं माझा नाही म्हणायचं, माझा नाही. आता लोकांना संशय यायला लागला, काही भानगड दिसायली. आता ते कळालं ते नवरदेवाच्या बापाला. 2-4 माणसाला जे प्रमुख होते बोलवलं, सटकवलं त्याला. असं म्हणत असतात. ठीक आहे म्हणले. तर मग दुसऱ्या वेळेस म्हणायला लागला, तो कोट आहे ना कोणाचा आहे आपल्याला माहीत नाही. तो कोट कोणाचा आहे आपल्याला माहिती नाही. आता हे असे सगळे प्रकार शेवटी त्याला काढून द्यावं लागलं. ते कोट अंगातून काढला आणि याच्या अंगात टाकला.